ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत लोकभारती हिंदी लोकभारतीमधील पाठ 2 लक्ष्मी. तर आपण चॅनलला सुरू करूया. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाठाच्या लेखकाचं नाव सांगते. गुरुबचन सिंह असं या पाठाच्या लेखकाचं नाव आहे. तर धडा 2 आहे हिंदी 10वीचा. उस दिन लड़के ने तैश में आकर लक्ष्मी की पीठ पर 4 डंडे बरसा दिए थे. वह बड़ी भयभीत और घबराई थी. जो भी उसके पास जाता सिर हिलाकर उसे मारने की कोशिश करती या उछलती कूदती, गले की रस्सी तोड़कर खूंटे से आज़ाद होने का प्रयास करती. म्हणजे एका दिवशी लक्ष्मी ही गाय आहे, गाईचं नाव आहे, तिच्या पाठीवर मारतो तर आपण पुढे पाहणार आहोत. ती घाबरते आणि तिच्याजवळ जो कोणीही जाईल तिला ती मारायची, त्याला ती मारायची किंवा तिच्या गळ्यातली रस्सी आहे ती तोडून उड्या मारायची. करामत अली इधर 2-3-4 से अस्वस्थ था, लेकिन जब उसने यह सुना कि रहमान ने गाय की पीठ पर डंडे बरसाए हैं तो उससे रहा नहीं गया. वह किसी प्रकार चारपाई से उठाकर धीरे धीरे चलकर बथान में आया. आगे बढ़कर उसके माथे पर हाथ फेरा, पुचकारा और हौले से उसकी पीठ पर हाथ फेरा. लक्ष्मी के शरीर में एक सिहरन सी दौड़ गई. उसकी पीठ पर हाथ फेरा. ओहो, कमबख्त ने कितनी बेदर्दी से पीटा है. मतलब ह्या पॅरेग्राफचा अर्थ सांगते तुम्हाला. करामत अलीने मारलेलं असतं गाईला. तर ती करामत अली तर अस्वस्थ असतो. तर का अस्वस्थ असतो तर ते आपण ह्या धड्यात पाहणार आहोत. आणि गाई का मारतो गाईला त्या, तर ते पाहणार आहोत. तर उसकी बीबी रमजानी बोली, लो चोट की जगह पर रोगन लगा लो, बेचारी को आराम मिलेगा. म्हणजे कोणाची बीबी रमजानी कोणाची बीबी असते म्हणजे कोणाची बायको असते किंवा कोणाची पत्नी असते. तर ती असते रहमान अलीची ही बायको रमजानी असते. तर करामत अली गुस्से में बोला, क्या अच्छा हो अगर इसी लाठी से तुम्हारे रहमान के दोनों हाथ तोड़ दे जाए. कहीं इस तरह पीटा जाता है. म्हणजे करामत अली रागाने एकदम बोलतो की अगर इस लाठी से रहमान के दोनों हात तोड़ दिए जाए तो कहीं इस तरह पीटा जाता है. म्हणजे तो बोलतो कुठे असं मारतात का, एवढ्या जोरात मारतात का. त्याला जर असं त्याचे हात तोडले तर. रमजानी बोली म्हणजे त्याची पत्नी म्हणाली, लक्ष्मी ने आज भी दूध नहीं दिया तो उसकी सजा लाठी से दी गई. रहमान से गलती हो गई, इससे वह भी कबूल करता है. तर ती पटकन बोलली, लक्ष्मी आज भी दूध नहीं दी म्हणजे गायने आजही दूध दिलं नाही. तर उसकी सजा इस लाठी से म्हणजे ह्या काठीची ती सजा आहे. रहमान से गलती हो गई, इसे वह कबूल भी है. म्हणजे कबूल पण आहे तो कोण, रहमान कबूल पण आहे की मारलं, तिच्याकडून चूक झाली, पण काय करणार ना, तो दूधच दिलं नाही मग त्याने मारलं. रहमान से गलती हो गई, इसे वह भी कबूलता है. रमजानी कुछ क्षण खड़ी रही, फिर वहाँ से उठती हुई बोली, देखो अपना ख्याल रखो, पाँव इधर उधर गया तो कमर सिंकाते रहोगे. म्हणजे रमजानी आता गेली आणि तो तिथेच आहे. करामत अली ने फिर से लक्ष्मी के पीठ पर सहलाई, मुँह बड़बड़ाया, माफ़ कर लक्ष्मी, रहमान बड़ा मूर्ख है. उम्र के साथ साथ तू भी बूढ़ा गई है. डेयरी फार्म के डॉक्टर ने तो पिछली बार ही कह दिया था, यह तेरा आखरी बरस है. म्हणजे
तिची माफी मागतो, म्हणतो की रहमान मूर्ख आहे, तू उमराने तू बुडी झालीस, म्हणजे म्हातारी झालीस तू आता. डॉक्टर म्हणजे जनावरांचे डेअरी फार्मचे डॉक्टर मतलब जनावरांचे डॉक्टर असतात, त्यांनी सांगितलं आहे पिछली बरस म्हणजे वेत असतं आपलं, गाईचं बाळ होतं त्या टायमाला ते वो तेरा आखरी बरस है. लक्ष्मी शांत खडी अपने जख्म पर तेल लगवाती रही, म्हणजे तो त्या जखमांवर तेल लावत होता. वह करामत अली के मित्र ज्ञानसिंह की निशानी थी. ज्ञानसिंह और करामत अली एक दूसरे के पड़ोसी तो थे ही, वे कारखाने में भी एक विभाग में काम करते थे. आता पहा, ही गाई आहे ती कोणीतरी त्याला दिली आहे, म्हणजे कोण आहे ते तर ज्ञानसिंह त्याचा मित्र होता. मित्र म्हणजे कशाने, पडोसी थे, म्हणजे एक दुसऱ्याचे शेजारी होते आणि कारखान्यात एकाच विभागामध्ये कामाला सुद्धा होते. प्राय एक साथ ड्यूटी पर जाते और एक साथ ही घर लौटते. प्राय म्हणजे संध्याकाळी ते किंवा पहाटे जर ड्युटीवर जायचं असेल तर ते लवकर एकच जायचे, असे नाही की तू आधी जा मग मी नंतर जातो असं नाही, ते एकत्रच जायचे. तर ज्ञानसिंह को मवेशी पालने का बहुत शौक था. ज्ञानसिंह म्हणजे त्याने ज्याला गाई दिली तो. ज्ञानसिंह को मवेशी पालने का बहुत शौक था. प्राय उसके घर के दरवाजे पर गाय बंधी रहती थी. म्हणजे त्याला ना मवेशी पालने का बहुत शौक था. मवेशी म्हणजे गाई. तर त्याच्या दरवाजेपर सदाना कदा गाईच असायच्या घरासमोर. 3 बरस पहिले उसने एक जर्सी गाय खरीदी थी. आता ती जी जात दिली आहे पहा, त्या गाईची जात होती जर्सी. उसका नाम उसने लक्ष्मी रखा था. अधेड़ उम्र की लक्ष्मी दूध देती थी. उसके घर की ज़रूरत पूरी हो जाने के बाद बाकी का दूध, मतलब आता बघा, गली के कुछ घरों में चला जाता था. दूध बेचना ज्ञानसिंह का धंधा नहीं था, केवल गाय को चारा और दरदा आदि देने के लिए कुछ पैसे जुटा लेता था. आता बघा, तो ना म्हणजे किती दूध द्यायची पाहते, त्याला घरी खर्चून म्हणजे त्याची गल्ली असेल, त्या गल्लीतल्या घरांना दूध म्हणजे विकत नव्हता तो, बेचना नहीं चाहता था. वो धंधा नहीं करता था, केवल वो गाय का चारा और दरदा आदि देने, म्हणजे चाऱ्याचे वगैरे पैसे जुटा लेता था, मतलब लोगों से लेता था. दूध का पैसा वो नहीं लेता था. नौकरी से अवकाश के बाद ज्ञानसिंह को कंपनी का वह मकान खाली करना था. समस्या भी तो लक्ष्मी की. वह लक्ष्मी को किसी भी हालत में बेच नहीं सकता था. उसे अपने साथ ले जाना भी संभव नहीं था. जब अवकाश में 10-15 दिन रह गई तो करामत अली से कहा, मियाँ, अगर लक्ष्मी को तुम्हें सौंप दूँ तो क्या तुम उसे स्वीकार करोगी. म्हणजे बघा, आता त्याने त्याची किंवा काय अडचण असेल तर त्याला ती कंपनी सोडावी लागली आणि ते घर चेंज करावं लागलं. ते कोणाला, ज्ञानसिंहाला. तर मग ज्ञानसिंह ती गाई तर लांब एवढ्या नेऊ शकत नाही, मग तो तिथे जवळ कोणाला तरी देऊन टाकला. मग कोणाला देऊन टाकली तर ह्याला. मियाँ करामत अली ने कहा था, नेकी और पूछ भला इससे बड़ी खुशन भी मेरे लिए और क्या हो सकती है. म्हणजे त्याने ती घेतली गाय. करामत अली पिछले 1 वर्ष से उस गाय की सेवा करता चला आ रहा था. म्हणजे करामत अलीने पण त्याची खूप सेवा केली. गाय की देखभाल में कोई कसर नहीं छोड़ रखी थी. करामत अली को लक्ष्मी की पीठ पर रोगन लगाने के बाद भी इतना नहीं हुआ था. म्हणजे बघा, तिची जखम होती ती बरी नाही झाली, म्हणजे मारलेलं ते. वह उसके सिर पर हाथ फेरता रहा. लक्ष्मी स्थिर खड़ी थी, उसकी ओर जिज्ञासा पूर्ण दृष्टि से देखती रही. करामत अली को लगा जैसे लक्ष्मी कहना चाहती हो, यदि तुम्हारे काम की नहीं हो तो मुझे आज़ाद कर दो, मैं घर छोड़कर
कहीं नहीं चली जाऊंगी. म्हणजे तिला पण कंटाळा आला होता. तिला डोळ्यात पाहून त्याला वाटलं की काय बोलते बा आता काय. त्याला असं वाटलं की ती म्हणते मला गळ्यातून रस्सी काढा, मी कुठेही जाणार नाही घराशिवाय. करामत अली ड्यूटी पर जाने की तैयारी में था. तभी रमजानी बोली, रहमान के अब्बा, अगर लक्ष्मी दूध नहीं देते तो हम इसका क्या करेंगे? क्या खूंटे से बांधकर हम इसे खिलाते पिलाते रहेंगे? आता बघा, एखादं जनावर असेल तर ते दूधच देत नसेल तर घरी पाळून काय होणार आहे का सांगा बरं. विकणार आपण त्याला. पण त्याने आता काय केलं आहे पहा, जनावर है, बंधा है, तो इसे खिलाना पिलाना तो पड़ेगा ही ना. जानते हो इसे महंगाई के ज़माने में सिर्फ सादा चारा देने में ही 300-350 महिने खर्च आहे. म्हणजे बघा त्याला खर्च किती आहे. साधा चारा द्यायला नुसतं महिन्याला 300-350 महीने का खर्च आहे. म्हणजे तिला महिन्याचा खर्च खायचा किती आहे पहा, 300-350. सो तो है. कहते हुए करामत अली ने आगे कुछ नहीं बोला. घर से निकलकर कारखाने की तरफ हो गया. रास्ते में वह रमजानी की बात पर विचार कर रहा था. म्हणजे आता तो कामाला तर चालला आहे, पण ते पण बरोबर आहे ना, घरी ठेवून काय करणार, गाईला न दूध देणार आहे. तर मग तो विचार करत चालला होता. तिची पत्नी त्याला बोलली होती ना, मग तो विचार करत चालला होता. तर मग त्याला एक बघा आता काय झाले, रमजानी की बात पर विचार कर रहा था. लक्ष्मी अगर दूध नहीं देगी तो इसका क्या करेंगे? यह ख्याल उसके मन में आया नहीं था कि एक समय ऐसा भी आ सकता है कि गाय को घर के सामने खूंटे से बांधकर मुफ्त में खिलाना भी पड़ सकता है. उसके साथी नईम ने उसे कुछ परेशान देखा तो पूछा, करामत मियाँ क्या बात है, बडे परेशान नजर आ रहे हो. म्हणजे आता त्याचा मित्र असेल किंवा त्याचा कोण असेल, त्याने नईम म्हणजे मित्रच असेल, साथी म्हणजे मित्र. तर त्याने विचारलं, करामत मियाँ क्या बात है, बड़े परेशान नज़र आ रहे हो. ऐसी कोई विशेष बात नहीं है, कुछ तो होगा. क्या बताओ, गाय ने दूध बंद कर दिया है, बूढ़ी हो गई है, बेटा कर खिलाना पड़ेगा. और इसे जमाने में गाय भैंस पालने का खर्चा, इसमें परेशान होने की क्या ज़रूरत है, गाय बेच दो. म्हणजे त्या मित्राने त्याला सांगितलं आहे, पाहता काय, आता तिला घरी ठेवून काय करणार, तू विक तिला. आता दूध तर बंद केलं आहे, मग विक तिला तू. करामत अली ने होका भरते हुए कहा, हाँ, परेशानी से छुटकारा पाया जाता सकता है. बहुत आसान तरीका है. लक्ष्मी को बेच दिया जाए. वह नईम के पास से हटकर अपने काम में जुट गया. त्याला राग आला, म्हणजे की असं का बोलतोय हा विक म्हणून राग आला. म्हणून तो तिथून म्हणजे निघून गेला आणि त्याच्या कामावर काम करत बसला तो. करामत अली रात को गया, सवेरे कारखाने में घर लौटा. रात की ड्यूटी से घर लौटना पर ही वह लक्ष्मी को दुखता था. म्हणजे तो तरी पण घरी आला तरी तिला असं रागत नव्हता लक्ष्मीला करत. तो म्हणजे तिला असं प्यार देत होता, म्हणजे प्रेम करत होता तिच्यावर. घर में घुसते ही उसने रमजानी से पूछा, क्या लक्ष्मी को अभी तक चारा नहीं दिया? रमजानी बोली, रहमान से कहा तो तुम दोनों की मर्जी होती तो गाय को अब तक चारा मिल चुका होता. अगर वह दूध नहीं दे रही तो उसका क्या भूखा रखोगे? कहते हुए करामत कटा हुआ पुआल, खली और दर्दा आदि ले जाकर लक्ष्मी के लिए सानी तैयार करने लगा. म्हणजे बघा आता तो तरी म्हणजे त्याची बायको, करामत अलीची बायको, तिने चाराच नाही टाकला. मग तिला काय, तो म्हणतो भूकं ठेवणार का, दूध नाही देत म्हणून तो तिथं उपाशी ठेवणार का तू तिला. तर बघा आता लक्ष्मी उतावली सी तैयार हो रही सानी में मुँह मारने लगी. गाय को सानी देकर करामत अली उसकी पीठ पर देखने लगा. रोगन ने
अच्छा काम किया था, दाग कुछ हलके पड गए थे. म्हणजे आता ते त्यांनी जे औषध लावलेलं, काय रोगण होतं, रोगण म्हणजे काय असेल, पेस्ट कशाची, ते लावलेलं त्याने तर डाग होते ते मारलेले, ते कमी झालेले, म्हणजे तिचा रंग काळा होता, तो जरा असा हे झालेला. 10-15 दिनों से यो ही चल रहा था. एक दिन जब करामत अली ने पुआल लाने के लिए रमजानी से पैसे मांगे तो वह बोली, मैं कहाँ से पैसे दूँ, पहले तो दूध बिक्री के पैसे मेरे पास जमा रहते थे, उनमें से देती थी, अब कहाँ से दूँ. म्हणजे ती म्हणते आता तो पैसे मागतो ह्याला, तिलाच पुआल लाने, म्हणजे पुआल म्हणजे असं चारा बिरा आणायचं असेल तर पैसे मागतो. तर ती म्हणते आता पहिले दुधाचे तरी पैसे येत होते ते माझ्याकडे असायचे, पण आता तर दूध पण बंद झालं आहे, मग काय कुठून पैसे येणार. लो यह राशन के लिए कुछ रखे हुए थे. म्हणजे रुपये तिने काहीतरी राशन म्हणजे आपलं गहू तांदूळ घ्यायसाठी काही ठेवले असतील ते त्याच्याकडे देते. कहते हुए रमजानी ने संदुकुची में से 20 का एक नोट निकाला. तर बघा किती पैसे काढले बरं, 20 रुपये काढले, फक्त 20 रुपये काढले. तर बघा आता, उसे थमाते हुए कहा, इसे लक्ष्मी का रोगन राशन ले आओ, लक्ष्मी का राशन ले आओ. बघा आता, ठीक है, इससे लक्ष्मी के 2-4 दिन निकाल जाएंगे. आखिर इस तरह कब तक चलेगा. रमजानी दुखी स्वर में बोली, तुम इसे खुला छोड़कर आजमा कर दो तो देखो. म्हणजे ती म्हणते तू त्याला अशी मोकळी सोडून तर बघ, गळ्यातून रस्सी सोडून तर बघ काय करते ती. कहते हो तो ऐसा करेंगे देख लेंगे. दूसरे दिन रहमान सवेरे 8-9 बजे के करीब लक्ष्मी को इलाके से बाहर, जहाँ नाला बहता है, जहाँ झाड़ झंकाड़ है और कहीं धूप के कारण जमीन हरी नज़र आती है, छोड़ आया ताकि वह घास इत्यादि खाकर अपना कुछ पेट भर ले. म्हणजे आता तो रानात सोडून आलाय. पहा, लक्ष्मीला आता घरचा तर चारा संपला, मग घरचा चारा संपला तर कुठे सोडून येणार. मग असं एखादं रान असेल किंवा एखादं माळ असेल तिथे सोडून आलाय, काय तर गवत खाण्यासाठी तो तिथे सोडून आलाय. बघा, म्हणजे तिची काही पेट म्हणजे पोट तिचं भरू शकेल इतकं सोडून आलाय. लेकिन माँ बेटे को यह देखकर आश्चर्य हुआ कि लक्ष्मी 1-1.5 घंटे बाद ही घर के सामने खड़ी थी. बघा आता, 1.5 घंटे बाद ही घर के सामने खड़ी थी. म्हणजे लक्ष्मी सोडलं तर ती जात नव्हती, घराच्या समोरच उभी होती. 1-1.5 घंटे म्हणजे 1-1.5 तास ती घराच्या समोरून हललीच नाही. उसकी गले में रस्सी थी. एक व्यक्ति उसी रस्सी को हाथ में थामे कह रहा था, यह गाय क्या आप लोगों की है. तर म्हणजे एक माणूस असतो, तो म्हणला, तिची रस्सी पकडून म्हणला की ही काय गाय तुमची आहे का. तर रमजानी ने कहा है, हाँ, यह हमारी गाय सब चारा खा गई है, इसे आप लोग बांधकर रखे नहीं तो कांजी हाउस में पहुंचा देंगे. रमजानी चुप खड़ी आंगतूक बातें सुनती रही. बघा आता पुढे काय होतं, म्हणजे सुनती रही. दोपहर बाद जब करामत अली ड्यूटी से लौटा और नहा धोकर कुछ नाश्ते के लिए बैठा तो रमजानी उससे बोली, मेरी मानो तो इसे बेच दो. म्हणजे ते आता बघा, करामत अलीला म्हणते मेरी मानो, म्हणजे माझ्या मनाने तर वाटतं हिला विकावं. फिर बेचने के बाद बात करती हो, कोण खरीदेगा इस बुडियो को. त्याचं पण बरोबर आहे, कोण हिला म्हणजे खरेदी करणार किंवा कोण हिला घेणार. तर किसी से कहा भी है शाम को वह तुमसे मिलने भी आएगा. म्हणजे तिने कोणाला तरी सांगितलेलं असेल किंवा आमची गाय विकायची, तर तो संध्याकाळी त्याला मिळायला येणार होता किंवा भेटायला येणार होता. करामत अली सुनकर खामोश रह गया. उससे लग रहा था सब कुछ उसकी इच्छा के विरुद्ध जा रहा था. शायद जिस पर
इसका कोई वश नहीं था। करामत अली यह अनुभव करते हुए लक्ष्मी की चिंता अब किसी को नहीं, खामोश रहा, उठा और घर में जो सूखा चारा पड़ा था उसके सामने डाल दिया. तर बघा काय करणार मग घरी ठेवून. मग त्यांनी घरी पडलेला सुका चारा म्हणजे सुका जे वाळलेलं असतं म्हणतो आपण, ते चारा असतो. ओला चारा आणि वाळलेला चारा, त्यातला वाळलेला चारा त्याने म्हणजे टाकला तिला. मग काय करणार, दूध पण द्यायचं नाही. मग तिने सूखा चारा टाकला. लक्ष्मी ने चारे को सूंघा और फिर उसकी तरफ निशानपूर्ण आंखों से देखने लगी, जैसे कहना चाहती थी, मालिक यह क्या आज क्या मेरे फांकने को यह सूखा चारा ही है, दर्दा खाली कुछ नहीं. करामत अली उसके पास से उठकर मुंह हाथ धोने के लिए गली के नुक्कड़ पर नल की ओर चला गया. तर बघा तो नळाकडे हातपाय धुण्यासाठी गेलाय. 7-8 बजे के करीब रहमान एक व्यक्ति को अपने साथ लाया. करामत अली उसे पहचानता था. बघा आता एक माणूस त्याच्याकडे आलाय 7-8 वाजता रात्री करीब. तर इसके पहले कि उसे औपचारिक बातें हो, करामत अली ने पूछा, क्या तुम गाय खरीदने आए हो. म्हणजे पटकन त्याने काय बोलायच्या आधीच त्याने विचारलं की तुम्ही गाय खरेदी करायला आलाय का. उसने जवाब दिया, मैं नहीं कहा है. उसने जवाब में कहा, हाँ बूढ़ी गाय है, दूध नहीं देती तो क्या हुआ, इसे तुम लेकर क्या करोगे. मैं कहीं भी और बेच दूंगा. यह तुम्हारा पुराना धंधा है, मैं जानता हूँ. मुझे तुम्हें गाय नहीं बेचनी. करामत मियाँ ने उसे कोरा जवाब दिया. तर बघा त्याला पण सांगितलं, जो आला होता विकत घेण्यासाठी त्याला पण सांगितलं की मी विकणार नाही आहे, की तुम्ही काय नाही बेचणी. म्हणजे तो डायरेक्ट तोंडावर बोलतो की तुम्हाला काही नाही विकायचे. तर नमजानी करामत के चेहरे के भाव भापती हुई बोली, क्या यह कोई तरीका है, आने वाले को खड़े खड़े दुखतार भागतोगे. म्हणजे तो त्याला काहीच बोलून दिलं नाही. तो डायरेक्ट नाही द्यायचे म्हणून त्याने उत्तर दिलं किंवा जवाब दिया. तर बघा आता, तुम जानती हो वह कौन है. करामत अली ने कटु स्वर में कहा, वह लक्ष्मी को ले जाकर वहाँ बेच आएगा जहाँ यह टुकड़े टुकड़े होकर बिक जाएगी. बघा बिचारी, कत्तलखाना म्हणतात. तुकडे तुकडे कर बिक जाएंगे म्हणजे त्या जनावरांचा कत्तलखाना असतो, तिथे विकणार. म्हणजे त्याला तिचं असं बघवत नव्हतं. म्हणून मेरे दोस्त ज्ञानसिंह को इसका पता चल गया तो वह मेरे बारे में क्या सोचेगा. उस दिन करामत अली बिना कुछ खाए पिए रात को बिना बिस्तर की चारपाई पर पड़ा रहा. नींद उसकी आंखों से कोस दूर थी. बघा आता पुढचं. रात काफ़ी निकल चुकी थी. सवेरे देर तक वह लेटा रह गया. म्हणजे तो सकाळपर्यंत लवकर नाही उठला. सवेरे देर तक म्हणजे लेटपर्यंत तो झोपला होता. कुछ देर बाद करामत अली ने चारपाई छोड़ी, मुंह हाथ धोकर घर से बाहर निकल गया. लक्ष्मी की गली से बांधी रस्सी खूंटे से खोली और उसी गली से बाहर ले जाने लगा. म्हणजे त्याने गळ्यातली रस्सी सोडली आणि गली म्हणजे कॉलनी असेल किंवा एखादं त्याचं गाव असेल त्याच्या बाहेर घेऊन चाललाय. तर बघा, गली से बाहर जाने लगा. रमजानी दरवाजे पर खड़ी यह सब देख रही थी. इससे कहाँ ले चले. करामत अली ने कहा, जहाँ इसकी किस्मत में लिखा है. वह लक्ष्मी को सड़क पर ले आया. लक्ष्मी बिना किसी रुकावट या हुज्जत के उसके पीछे पीछे चली जा रही थी. वह उसकी रस्सी पकडे सड़क पर आगे. म्हणजे तो घरापासून आता रस्त्यावर आला का आणि त्याच्या मागे ती लक्ष्मी म्हणून गाय आहे, तीही त्याच्या मागे मागे रस्त्यावरच आली आहे. तर वह रस्सी पकडे सड़क पर आगे और चलता चला गया. चलते कुछ क्षण रुककर वह बोला, लक्ष्मी चल. अरे गौशाला
यहाँ से 2 किलोमीटर दूर है, तुझे गौशाला में भर्ती कर दूंगा, वह इंतजाम से रहना, वहाँ तू हमारे घर की तुलना में मज़े से रहेगी। भले ही मैं वहाँ न रहूँ, पर जो लोग भी होंगे मेरा ख्याल में तुम्हारे लिए अच्छा ही होंगे. म्हणजे बघा आता तो गौशाळा म्हणजे गायींचा गोठा किंवा गायींचा गोठा किंवा तबेला वगैरे असतो गायींचा, तिथे घेऊन जातो. म्हणतो घरच्यापेक्षा तू चांगली राहशील तिथे, घरच्यापेक्षा छान राहशील. फक्त एवढंच की मी तिथे नसेन, पण तिथले लोक तुझी काळजी घेतील. मैं कभी कभी तुम्हें देखने आया करूँगा, तब तू मुझे पहचानेगी या नहीं खुदा जाने. म्हणजे तो बघा आता काय म्हणतो, मी तुला कधी कधी भेटायला तर येत जाईन, पण तू मला ओळखशील की नाही देव जाणो, असं म्हणजे खुदा जाने असं म्हणतो. कहते हुए करामत अली का गला भर आया, उसकी आँखों में आंसू उतर आए. त्याला रडायला आलं, इतक्या वर्षांनी गाय विकायची आणि म्हणजे खूप म्हणजे त्याचं मन भरून आलं, रडायला आलं त्याला. चल लक्ष्मी चल, जल्दी जल्दी पैर बढ़ा. और वह खुद किसी थके मांदे बूढ़े बैल की तरह भारी कदमों से आगे बढ़ने लगा. म्हणजे तो तिच्याबरोबर पटापट पुढे जाऊ लागला. तर हा होता लक्ष्मी हा धडा. जर तुम्हाला शिकवलेलं आवडलं असेल तर चॅनलला नक्की लाईक करा. थँक्यू.